धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. सभागृहावरील नाव हटवले, जबाबदार कोण? मिरज पंचायत समितीच्या नूतन सभागृहाला उद्घाटनाच्या वेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृह असे नाव जाहीर करण्यात आले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. फीत कापण्यात आली आणि जिल्ह्यात प्रथमच पंचायत समितीच्या सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे नाव दिल्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र त्यानंतर सभागृहावरील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे नाव हटविण्यात आल्याचा आरोप होत असून या प्रकारामुळे संतापाची लाट उसळत आहे. जर नाव कायम ठेवायचे नव्हते तर उद्घाटनावेळी ते जाहीर का करण्यात आले, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रकरणात सत्ताधाऱ्यांवर टीका करत विरोधक आणि काही नागरिकांनी या महान योद्ध्याच्या नावाचा असा वापर करून नंतर ते हटविणे हा अपमान आहे अशी भूमिका मांडली आहे. संबंधित निर्णयासाठी जबाबदार कोण याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे. दरम्यान आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत उद्घाटनावेळी नाव देण्यात आले आणि नंतर हटविण्यात आले याची नैतिक जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खासदार विशाल पाटील यांनी तुमचा बाप काढला, त्यानंतर तुम्ही त्याचा बदला घेत सत्तांतर घडवले आणि आता ठराव करून पुन्हा नाव देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे बोलले जात असले तरी ही भूमिका आधी का घेतली नाही असा सवालही उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे मिरजच्या राजकीय वर्तुळात नवे वादळ निर्माण झाले असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणावर संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.